ॲडव्होकेट खांडेकर, ओ ॲडव्होकेट खांडेकर. अरे कोणी नाही इथे. नमस्कार सई मॅडम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. आयुष्यात कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात, पण मला वाटतंय की आयुष्यात मला आता कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे. आमच्या ऑफिसमधले प्रभाकर मोरे आहेत ना, त्यांनी निंबू बाहेर काढला, अंधश्रद्धा पसरवली, म्हणून मी काय केलं, त्यांना असं थोडंसं शेपालून काढलं बा. 2 चापट्या मारल्या हो, पण त्यांनी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करून टाकली ना. हां, आणि पोलिसांनी बी त्यांना सिरियसली घेतलेलं आहे. पोलीस मला अटक करायला कधी बी येतील, म्हणून मी इकडे ॲडव्होकेट खांडेकरांकडे आलेलो आहे. आपलं खांडेकरांकडे आलेलो आहे. अरे ॲडव्होकेट खांडेकर. हो हॅलो. प्लीज हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. Oh, sorry. Please have a seat. Yes. I'm actually it's not done. की तुम्ही उभे राहणार, आम्ही बसणार. Actually, आपण काय करूया, एक मिनिट. अरे हे काय केलं तुम्ही? म्हणजे कसं, एखाद्याचा ग्लास संपला की तो आपण उपडी करून ठेवतो, म्हणजे तो पिणार नसेल तर. तसं आता कोणी बसणार नाही ना या सीटवर, मग सगळ्या सीट उपडे करून ठेवल्या. Yes. म्हणजे ना रहेगा सीट ना बैठेगा कोई. क्या बात आहे, भारी लॉजिक आहे बा तुमचं. पण सर मला थोडं एक 2 मिनिटं द्या आम्हाला जरा. ॲडव्होकेट, आपल्या त्या MHJ बिल्डरच्या मर्डर केसबद्दल तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली ती ओपन अँड शट केस आहे, म्हणजे मला त्याच्यात काय फार विशेष वाटत नाही. पण मला टेन्शन जे आहे ना, ते लीलावतीच्या विनयभंगाचं. वेल, मला त्याबद्दल काय वाटत नाही फार, कारण ती केस तर आपण नक्कीच जिंकू, कारण त्याच्या बाजूचे सगळे एव्हिडन्स जे आहेत ते आपल्या बाजूनेच आहेत. मला सगळ्यात जास्त टेन्शन आहे ना, ते कासवांच्या तस्करीच्या केसबद्दलचं. म्हणजे मॅजिस्ट्रेटला आपली बाजू पटेल का नाही? ॲक्च्युली कासव आणि ससाची शर्यत जी आहे ती त्याच्यामध्ये कायम कासव हा जिंकत आलेला आहे. हे माझ्या आईने मला लहानपणापासूनच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे, ससा आणि कासव या दोघांच्या शर्यतीमध्ये ससा हरतो. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मला मेन जे टेन्शन आहे ना, ते रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये. कारण त्या दोघांमध्ये जी मारामारी झाली ना, त्या रमेशच्या डोक्यावर थोडंसं टेंगूल आलेलं आहे. टेंगूळ आले, पण त्या टेंगळावर एक बारीकशी खपली आलेली आहे. त्याच्यामुळे मला आणखीन जास्त म्हणजे ती जरा क्रिटिकल केस वाटत. आपण त्याबद्दल जास्त विचार करा. मर्डर ते टेंगुड भारी भारी केसेस आहेत यांच्याकडे. मी योग्य ठिकाणी आलोय बा. अरे सर बोलता बोलता तुम्ही ऑफिसच्या बाहेर चालले गेले ना. या ना नाही का, आम्ही ते चर्चेमध्ये ना इतके असे गुंगून जातो ना, आम्ही कुठे निघून जातो. सर मला थोडं काम आहे बा. नमस्कार सर, मी श्यामसुंदर राजपूत. मला आहे ना ॲडव्होकेट खांडेकरांना भेटायचे. हा बोला. पण तुमच्यापैकी नक्की कोण आहे ॲडव्होकेट खांडेकर? आम्हीच. मी ॲडव्होकेट खान आणि मी ॲडव्होकेट ढेकर. अरे बापरे, असं आहे का? मला असं वाटलं होतं खांडेकर म्हणजे असं कोणीतरी डेरपोट्या, हा त्याला असं जाड गेला, गोल चेहऱ्याचा, प्याच लावलेला वकील असेल बा. म्हणजे माझं असं चित्र होतं डोक्यात. हा, पण हरकत नाही सर, मी खूप ऐकलंय बरं का तुमच्याबद्दल. नाही, आमच्याबद्दल आम्ही पण खूप ऐकलंय खरं तर. काय की म्हणजे दर आठवड्याला समोरच्याला आमच्याबद्दल बोलावंच लागतं. म्हणजे ॲक्च्युली आम्ही त्याला भाग पाडतो. बरं ऐका ना सर, माझं तो एक काम आहे सर, मला मदत हवी आहे सर. हां, आमच्या ऑफिसमध्ये आहेत ना प्रभाकर मोरे आहेत. त्यांनी माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करून टाकली हो. पोलीस मला कधी बी अटक करतील, तर प्लीज थोडं तुम्ही पहिले तुम्ही शांत व्हा. तर तुम्ही इकडे आलेत ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे कसं असतं माहितीये काय, डॉक्टर बायको आणि वकील. डॉक्टर बायको, डॉक्टर बायको आणि वकील, म्हणजे यांच्यापासून कधीच लपून ठेवायचं नाही. पूर्णविराम. आता सांगा काय ते. सर मी मंगाराम असोसिएट मध्ये काम करतो. ओके, एकच मिनिट थोडं. हो, लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या. मी मंगाराम असोसिएट मध्ये काम करतो. ओके. मी मंगाराम असोसिएट्स मध्ये काम करतो.
सर तुम्ही असं अर्धा अर्धा का बरं लिहून घेताय ऍक्च्युली आम्ही दोघं पार्टनर आहे ना हा. त्याच्यामुळे जे काय होईल ते आम्ही सगळं अर्धा अर्धच करतो असं का? म्हणजे आपल्या स्किट मध्ये कसं तू पाठांतर करतो आम्ही कॉमेडी करतो अर्ध अर्ध तसं. नाही पण असं अर्धा अर्धा लिहिलं की गोड नाही होणार का केस काय आहे ते काढणार कसं वसारे आपलं स्किट तरी कुणाला कसं कळतं पण आवरे वर्ष चालले काही टेन्शन घ्यायचं नाही मंगाराम लिहिलंय मी. मंगाराम हा तर मंगाराम मधला गु पहिला का दुसरा अरे मंगारामध्ये गु कुठून आणला हो तुम्ही तुम्ही जे करताय ना ते 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 चुकीचे आहे बा मला तर आता शंका वाटायला लागली की तुम्ही वकील आहे का नाही आहे मंगारामध्ये गु आणला म्हणजे तुम्ही वकील आहे का अविश्वास अविश्वास आमच्यावर अविश्वास आमच्यावर अविश्वास नॉनसेन्स. आठवत नसेल म्हणून जोराची ऍक्टिंग आली असेल ए श्याम सुंदर राजपूत माइंड युअर लँग्वेज हो, रे हो. कोणाशी बोलतायस तू नाही, नाही. अरे या शहरातला एक सुप्रसिद्ध ऍडव्होकेट चालतो अविश्वास दाखवतोस तू आता यांना काय झालं ढेकर रुसला ना अरे बापरे मग आता काय करायचं आता तुला नाचायला लागेल अरे नाचायला हो त्याशिवाय त्याला कळणार नाही ढेकर ढेकर ये बाळा इकडे आम्ही नाही जा ढेकर काका नाचतायत बघ हा, नाचता. वाजाड रे भाऊ बस बस एवढा अविश्वास आमच्यावर आणि एवढंच जर वाटत असेल ना तर यू कॅन गेट लॉस आम्हाला नाही पाहिजे तुझ्या केस अरे आमच्याकडे एवढ्या केसेस वेटिंग मध्ये नॉन सेन्स तुम्हाला सांगतो ॲडव्होकेट MHJ बिल्डरची जी केस आहे त्याच्या मर्डरच्या केसबद्दल सर मला कळलंय की तुमच्याकडे खूप केसेस आहेत बा खूप पण काय आहे ना तुमची पद्धत थोडी वेगळी आहे ना म्हणजे तुम्ही खुर्च्या काय उलट्या करता क्लायंटला नाचायलाच काय लावतं म्हणून मी थोडंसं बैसटलो होतो बा पण मी सगळं सांगतो सर मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही घ्या लिहून आणि विचारा काय प्रश्न विचारायचे हा, विचारा, म्हणजे सर. मला आधी सांगा हा. की ऍक्च्युली हे जो सगळा प्रकार घडलेला आहे त्या टायमाला म्हणजे ऑफिसमध्ये किती लोक होती टोटल लोक म्हणजे 4 लोक होते बघा ओके सहस्त्रबुद्धे होते हा. गुप्ते होते हा. ते माने होते हा. आणि असिस्टंट मारिया मारिया आम्हाला या सगळ्यांचे नंबर लागतील बर हा डॉक्टर खान तुम्ही माने नाही ते ऍडव्होकेट आहे ओके. डॉक्टर नाही. ते द्या ना. ॲडव्होकेट खान तुम्ही एक काम करा हा. तुम्ही माने आणि बाकी इतर लोकांचे नंबर घ्या मारियाचा नंबर मी नाही घेतो ऐका ना सर मुळात मारिया महत्वाची नाहीये मोरे महत्वाचे आहेत ओके. हा काय मोरेंनी निंबू काढला अंधश्रद्धा पसरवली म्हणून मी त्यांना अशा 2 चापट्या मारल्या बा तर त्यांनी माझ्या विरुद्ध केसच करून टाकली हा. ओके, ओके. आता मोरे. पोलीस मला अटक करायला येतील ते महत्वाचे मोरे. तुम्ही मोरे मोरे हा. ओके हा. मोरे ॲडव्होकेट खान मोरे मधला रूप पहिला की दुसरा अरे मोरे मध्ये रू कुठून आलाय हो मोर सर मला पेन द्या बरं पेन द्या माझे अक्षर चांगले आहे मी नीट लिहून देतो काय झालं ते हा चालेल तुम्हाला ॲज यू विश नो प्रॉब्लेम थँक्यू सर वेल ॲडव्होकेट डेकर लीलावती बिल्डर्सच्या मर्डर केसबद्दल थोडेसे लूपहोल्स जे मला वाटत आहेत ते आपण जरा स्ट्रॉंग करायला पाहिजेत नाही ते ओपन अँड सेट केस आहे त्याचं काय यावर टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला मेन जे टेन्शन आहे ना ते कासवाच्या विनयभंगाचं खरं तर MHJ बिल्डर मध्ये जी तस्करी झालेली आहे त्या तस्करीबद्दलची केस जरा मला थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटते आपण त्याचे काहीतरी एव्हिडन्सेस गोळा करायला पाहिजे नाही पण आवरे टेन्शन घ्यायचंच नाही म्हणजे कसं असतं की ससा आणि MHJ बिल्डर यांच्या दोघांच्या शर्यतीमध्ये कायम MHJ बिल्डरच जिंकलेला आहे लहानपणापासून माझ्या आईने सांगितलेलं तसं अरे आवरे तुम्ही tension- बाय ना इकडे नाही काय केलं तुम्ही इकडे उभं राहा. आम्ही कैऱ्या नाही चोरल्या. आम्ही नाही तोडलं अरे कैऱ्या कुठून आणले रे तुम्ही अरे तुम्ही वकील येणार रे ओ सॉरी ते तुम्ही एकदम ओरडलात ना तर आम्हाला एकदम जुने आमचे लहानपणचे दिवस आठवले करे ए दलिंदर ससा आणि MHJ बिल्डर मध्ये शर्यत तुझ्या सासूच्या दल्ल्याने लावली होती का रे हा? आणि कासवाचा विनयभंग कोणी कशाला करेल रे 4 पाठ केलेली वाक्य उलट सुलट तुम्ही शायनिंग मारायला मारून राहिले का रे तेच बोलताय सारखं दलिंदर
मला तर शंका येते की कोर्टात तुम्ही माझी बाजू कशी मांडाल ते. चॅलेंज हो चॅलेंज चॅलेंज मग आम्हाला चॅलेंज हो. आता आम्ही सिद्ध करून दाखवतोच. हा. ऍडव्होकेट ढेकर तुम्ही व्हा यांचे वकील, मी होतो मोरेंचा वकील. ओके मिलॉर्ड माझा शकील. आशील तू तुझी शकील अजून आरशात जाऊन पाहून घे. शकील म्हणे आशील असतं नाव ते. बोला ना. तर मिलॉर्ड माझा अशील कम्प्लीट निर्दोष आहे. त्याला पुढच्या महिन्याची तारीख द्या. दॅट्स ऑल. तू 1 महिन्यानंतरची का तारीख का बरं घेतली रे? मी का जेलमध्ये सडू का तिकडे? ऍक्च्युली तशी पद्धतच आहे. अरे काय पद्धत आहे? अरे तू जामिनासाठी अर्ज करायचा ना रे. जामीन. येस पापा. अरे काय करताय रे तुम्ही?